श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। स्वराज्य पक्षाच्या कोर कमिटी सदस्य सुलक्षणा भोसले यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी अनेक सामाजिक कामं नेहमीच या परिसरात केली जातात। नवनवीन उपक्रम राबवले जातात। शनिवारी सुलक्षणा भोसले यांच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी अनोख्या पद्धतीने वाण वाटप केले। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून तसेच स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महिला ही सक्षम बनून स्वराज्य पुन्हा एकदा महिलांसाठी सक्षम आणि भक्कम असा एक पर्याय घेऊन आलाय। प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ घडणे हे गरजेचं आहे, हा विचार याद्वारे मांडण्यात आला। समाजात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढत असून युवा पिढीवर वाईट परिणाम होत आहेत। महिलांच्या बाबतीत होत असलेले अन्याय, हिंसा यावर पर्याय म्हणून महिलांना शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींचं ज्ञान मिळावं यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने हळदी कुंकू समारंभात इतर कुठल्याही गोष्टीचं वाण देण्याऐवजी महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाठी आणि काठी वाण स्वरूपात भेट देण्यात आली। तसेच याबाबत प्रशिक्षणासाठी 10 दिवसाच्या शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच युवराज छत्रपती संभाजी महाराज येत्या फेब्रुवारी 11 आज रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा वाढदिवस असल्या कारणाने आज हळदी कुंकूचं औचित्य साधून आज महिलांना लाठीकाठीचं वाटप करण्यात आलेलं आहे। जसेच की महिलांवर वाढती गुन्हेगारी, वाढते अत्याचार, महिलांवर होणारे अन्याय यावरती निर्बंध लागावा व महिला सक्षम आणि भक्कम व्हाव्या, महिलांना शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचे पण ज्ञान मिळावं, त्या अनुषंगाने आज स्वराज्य पक्षाच्या वतीने मी सुलक्षणा भोसले, स्वराज्य पक्ष कोर कमिटी सदस्य, आज छत्रपती संभाजी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या भागामध्ये महिलांना काठीचं वाटप केलेलं आहे। जसं की मागे पण मर्दानी खेळांचं आयोजन केलेलं होतं। शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टी महिलांना मिळाव्या, त्या अनुषंगाने आज महिलांना मी हळदी कुंकू या समारंभाच्या वतीने मी महिलांना आज लाठीकाठीचं वाटप आमच्या भागामध्ये केलेलं आहे। तर आणि लाठीकाठी वाटप करूनही 10 दिवसाचं प्रशिक्षण मर्दानी खेळांचं ह्या महिलांना शिकवलं जाणार आहे। आणि महिला सक्षमीकरण जसं की आपण म्हणतोय की छत्रपती घडविण्यासाठी आधी जिजाऊ घडणं गरजेचं आहे, म्हणून घराघरात जिजाऊ घडावी, त्या अनुषंगाने आज महिलांना आपण स्वराज्य पक्षाच्या वतीने लाठी वाटप केलेलं आहे आणि महिलांनी पण त्या लाठी स्वीकारल्या आहे आणि स्वतः आता त्या स्वबचावचे धडे घेणार आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय स्वराज्य। या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड गर्दी केली। ज्योती ताजनपुरे, सुलोचना धोंगडे, रंजना ढेरिंगे, संगीता माळोदे, सारिका निरगुडे, दीपाली राणे, पूनम दळवी, सीमा धुमाळ, कविता काकड, साधना सानप, शोभा कोकणे, नम्रता आलिंगळे, रेखा बनकर, सारिका चिखले, चंद्रकला पागिरे यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।